देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी सदिल्या हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जीवे वेगू करी असोनी संसारी जीवे वेगू करी वेद शास्त्र बारे भाया सदा हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी समचरण सरोजम सांदने लांबोलाभम जगननिहित पाणी मंडनम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैवलासं विठ्ठलं चिन्तयामि सद्गुरुदास तुका श्री गुरुचरण सरोज रज निज मन मकर सुधारे बनरव रघुबे रवि मल यशो जोदायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि बिदरे मोय हर हो कले सबिका हे भगवान आरती हे भगवान आरती सुन लो मेरी
तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पुण्य कीर्ती तुका स्वामी तो पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीव कागदासी हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. प्रस्तुत प्राप्त ठिकाणी प्राप्त प्रसंगी आपल्या मौजे पुण्यक्षेत्र घोटी खुर्द तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी गेली 50 वर्षापासून ब्रह्मचैतन्य तात्यासाहेब वास्कर आबा त्याचबरोबर वैकुंठवासी गुरुवर्य भानुदास नाना घोटीकर महाराज यांच्या प्रेरणेने आशीर्वादाने त्याचबरोबर ज्यांच्या समाधीने हे भूमी पुण्य झालेले पावन झालेले ते समाधिस्थ गुरुवर्य राजूबुवा महाराज यांच्या कृपाशीर्वादाने गेली 50 वर्षापासून आपण आपल्या गावामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा त्याचबरोबर जगद्गुरु तुकोबाराय बीजोत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न करत आहात. हे आपलं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या आजच्या पहिल्याच दिवशी कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थ घोटीकर यांच्या वतीने माझ्या वाट्याला आलेली आहे आणि मी चिंतनासाठी घेतलेला अभंग कैवल्य चक्रवर्ती ज्ञानोबा आहे यांचा हरिपाठ प्रकरणातील अभंग चिंतनासाठी घेतलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून या हरिपाठाच्या माध्यमातून कैवल्य चक्रवर्ती ज्ञानोबा आपल्या सांसारिक जीवांना अज्ञानी जीवांना मुक्तीचा मार्ग सांगतायत. आपण बंदिस्त आहोत, आपण आता बंद आहोत, बद्ध आहोत,
मुक्तीचा मार्ग सांगतायत. आपण अगोदर मुक्तच होतो, पण नंतर बद्ध झालो देहात असू द्या. मुक्तीचा मार्ग सांगतायत. सौजन्य कोणी दिलं का वैयक्तिक का गावाच आहे का सौजन्य? नाही ती जाताना काय व्हायची आहे हो. आणि ज्यांच्यामुळं या ठिकाणी मला येण्याचं भाग्य लाभलं, ज्यांनी मला आणि माझ्या गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चक्रीच्या करामतीचे सर्व कलाकारांना या ठिकाणी निमंत्रित केले, ते आपल्या गावचे दानशूर व्यक्तिमत्व श्री रामचंद्र वसंतराव कदम, त्याचबरोबर श्री अनिल अमृतराव गुरव यांनी या सेवेचं सौजन्य दिलेलं आहे. म्हणजे त्यांनी मला आज आपल्या गावठी भाषेत सांगायचं तर वटीत घेतलेलं आहे. फक्त दोघांना पण विनंती, जाताना आमची नीटनेटकी वटी ऐका. गुळ मला कीर्तन मला बोलायचे तास दीड तास, गुळ माझ्यासाठी आणला आणि बसणाऱ्या मंडळींनी संपवला त्यातला. ऐका, ही भगवंताने सृष्टी निर्माण केलेली आहे, त्यामध्ये 84 लक्ष जीवांना निर्माण केले. किती बोलत राहा तुम्ही, सर्वजण बोलला पाहिजे. एक तर आपण सगळं संपूर्ण गाव व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर असतो, बरोबर, सगळेजण सगळे बाहेर असतो. काही मोजकी लोक या ठिकाणी थांबतात, परंतु हा जगद्गुरु तुकोबारायांचा बीजोत्सव संपन्न करण्यासाठी, हा सोहळा संपन्न करण्यासाठी जिथं जिथं घोटीतली लोक बाहेर व्यवसाय निमित्त आहेत, ती सर्वजण या ठिकाणी येतात आणि बीजोत्सव संपन्न करतात, बरोबर आहे ना. आता सगळे बाहेरचे लोक गावात आलेली आहेत, एकमेकाच्या गाठी भेटी पाहिलेल्या बऱ्याच दिवसातनं पडल्यात का नाही? अजून यायची ती लोक बरीच यायची ती काय, मग हे एवढी इथंच आहे ती, अजून भाजी आली नाही ती, आले ती बरोबर. ऐका, तुम्ही बोलत राहा, माझे कीर्तन समजलं पाहिजे. आपल्याला वेळ कमी आहे, तास आता तर 10 वाजून गेले, आपण 9 ते 11 कीर्तन. मी आले म्हणलं होतं चालू करा, आता पुढे गेलं तर तुम्ही काय म्हणणार. ऐका, हे भगवंताने सृष्टी निर्माण केली, त्यामध्ये 84 लक्ष जीवांना जन्माला घातलं, 84 लक्ष जीवांची निर्मिती केली. त्यामध्ये 83,99,999 योनी अशा आहेत, जीव अशा आहेत, ते देवाला जाणतही नाहीत, देवाला मानतही नाहीत. त्यांना पाप कळत नाही, त्यांना पुण्य कळत नाही, त्यांना सुख कळत नाही, त्यांना दुःख कळत नाही, त्यांना चांगलं कळत नाही, त्यांना वाईट कळत नाही, त्यांना काहीच कळत नाही. म्हणून भगवंताने एक योनी अशी तयार केली, ती म्हणजे तुमची माझी मानव योनी. आपल्याला सगळंच कळतंय, चांगलं कळतंय, वाईट कळतंय, पाप कळतंय, पुण्य कळतंय, सुख कळतंय, दुःख कळतंय, कळतंय का नाही सगळं? का कळत असेल बरं? त्याला विचार कधी का कळत असेल आपल्याला सगळं? कारण भगवंताने त्यांच्यात आणि आपल्यात थोडा बदल केलाय. त्यांना आणि आपल्याला 4 गोष्टी समान दिल्या. कोणाला? ते बाकीची 83,99,999 जीव आहेत, योनी आहेत, त्यांना 4 गोष्टी त्यांना आपल्याला समान दिल्यात. काय दिलंय? त्यांना पण आहार दिलाय, आपल्याला आहार दिलाय. त्यांना निद्रा दिली, आपल्या निद्रा म्हणजे झोप, त्यांना झोप दिली, आपल्याला झोप दिली. त्यांना भय दिले, आपल्याला भय दिले. त्यांना मैथून दिले, आपल्याला पण मैथून दिले. आहार, निद्रा, भय, मैथून सर्व योनीशी समान. पण मनुष्याला एक गोष्ट अधिकची दिली त्यांच्यापेक्षा, ती म्हणजे ज्ञान. ज्ञान त्यांना दिलं नाही, ज्ञान आपल्याला दिलंय. का दिलं असेल ज्ञान आपल्याला? आणि कहे ज्ञान देवाचे भजन. आणि हे ज्ञान नाही, जनावराला ज्ञान दिलेलं नाही,
माणसाला ज्ञान दिलंय. आपल्या गोटीत बैल आहेत का? बैल आहेत का? रेसची का कसली ती? शर्यतीची का कसली ती? आवताची. आवताची. बरोबर आहे. एखाद्या गोटीतल्या बैलाला असं वाटलं, गोटीतल्या एखाद्या बैलाला असं वाटलं, चला आता सप्ताह बसलाय आणि बाळासाहेबांचं आता कीर्तन आहे, चला मांडपात बसून आपण कीर्तन ऐकलं पाहिजे. असं कुणाला वाटलं? कुणाला वाटलं? बैलाला वाटलं. तर बैल मंडपात येऊन कीर्तनाला बसू शकतो का? बसू शकतो का? तो घरी टीव्हीची मालिका बघत बसेल, तो इथं येणार नाही. मी बैलांचं सांगतोय, हसाय काय झालं? कारण ती जात जनावरांची ध्यानात असू द्या, त्यांना हे ज्ञान दिलेलं नाही. ज्ञान दिलंय कशासाठी? विचार केलाय कधी? ज्ञान कशासाठी दिलंय? या ज्ञानाचा वापर करून अज्ञानावरती विजय मिळवता येतो. ज्ञान दिलं कशासाठी? अज्ञानावरती विजय मिळवण्यासाठी. दुसरं, दुःखावरती विजय मिळवण्यासाठी. तिसरी गोष्ट, 84 लक्ष योनीतून मुक्त होण्यासाठी किंवा पुढचे सगळे जन्म चुकवण्यासाठी ज्ञान दिले. आणि चौथी गोष्ट, मृत्यूवरती विजय मिळवण्यासाठी ज्ञान दिले. मृत्यूवरती विजय मिळवण्यासाठी. मग आपण हे ज्ञानाचा वापर केला का? केला का? आपण ज्ञानाच्या आधारावरती सज्ञान झालो का? ते या अज्ञानावरती विजय मिळवला का? नाही मिळवला. चला, दुःखावरती विजय मिळवला का? मिळवला. दुःख आहेत का तुमच्या इथं? का सगळं गाव सुखी या? सुखाची व्याख्या पहिल्यांदा सांगू तुम्हाला. सुखाची व्याख्या काय सांगू का? सांगू का? जाऊ घरी मी? काहीतरी बोला की तुम्ही. सांगू का? आपल्या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये माणसाला फक्त 5 सुखाची अपेक्षा आहे. 5, फक्त 5. 100 वर्षाच्या आयुष्यात ती 5 सुख सुद्धा आपल्याला ज्ञान देऊन एका टायमिंगला एकला मिळत नाहीत. आणि तुमच्या घोटीत कोणाला मिळली असली ना, हात वर करा, आपण त्याचा सत्कार करू इथं. फक्त 5 सुख आहेत. 5. त्याचं पहिलं सुख, माझ्याकडं भरपूर पैसा पाहिजे. वाटतंय सगळ्याला? बोला की. वाटतंय सगळ्याला? माझ्याकडं भरपूर पैसा. तू नाही बोलायचं बाळा. ही जी आता मरायला लागेल, मग जाणार नाही काही दिवसात. तुला अजून टाइम नाही. ह्यांनी बोललं पाहिजे. तुला गडबड करू नको. माझ्याकडे भरपूर पैसा पाहिजे. वाटतंय सगळ्याला? पहिलं सुख. दुसरं सुख, हे माझं शरीर मी मरेपर्यंत निरोगी राहिलं पाहिजे. असं वाटतंय सगळ्याला? वाटतंय सगळ्याला? हो का? रोगी माणसाला रोग कधीच आवडत नाही. रोगी माणसाला रोग कधीच आवडत नाही. आणि दरिद्री माणसाला दारिद्र्य कधीच आवडत नाही. काय मत आहे तुमचं? तुम्हाला मी विचारतो, आपण दरिद्र असावं का नसावं? आपण दरिद्र असावं का नसावं? आपण दरिद्र असावं का नसावं? नसावं. आपलं नाव दारिद्र्यशात असावं का नसावं? आपण दरिद्री नसावं, नाव दारिद्र्यशात. तरी म्हणजे सोन्याची दुकानं कशी पटापटा टाकली. माझे शरीर मी मरेपर्यंत निरोगी राहिलं पाहिजे. असं वाटतंय सगळ्याला? वाटतंय सगळ्याला. 2 सुख. तिसरं सुख, मला प्रेम करणारी बायको मिळाली पाहिजे. वाटतंय? मिळाली का? बोला की. तुम्ही ऐकू नका 5 मिनिट. तुम्हाला सांगतो, तुम्हाला सांगतो. आणि हिथं काय घडले ते बाहेर जाऊन सांगायचं. आपली हिथंच दाखली 1.25 लाखाची. ज्याला संसारात 100% चांगली बायको मिळेल, 99% हातवर करायचा नाही. ज्याला 100% चांगली बायको मिळाली त्याने हातवर करा, त्याचा हिथं सत्कार. त्यांना मिळेल तिकडे. हा घेऊ पुढं. ती जयपूरवरून आल्यावर माझं कीर्तन ऐकायसाठी म्हणजे जयपूरवरून आलं तुमचं कीर्तन ऐकायचं. एकट्यालाच मिळाले, बाकी त्याचं कसं काय? एकाला पण मिळाली नाही. आता तुम्ही हात खाली घ्या. जयपूरवरून आले त्यामुळे सुट्टी द्यायला. जोडीने आलाय कसा आलाय? एकटाच होय.
बरं असू द्या. आता तुम्ही सांगायचं, जिला जिला संसारात 100% 99% वाली हातवर करायचा नाही, जिला 100% चांगला नवरा मिळालाय तिने हातवर करा, तिचा हित सत्कार करा. करा करा करा, काय व्हायचं मला मोजायचं ते वाचा, करा करा करा. करा की मला मोजायचं. तुम्ही कॉन्फिडन्स नाही का तुम्हाला? 1 2 3 आता या 4 4 5 5 क्या के बार मला मोजायचं ते 5 खाली 5 5 जणीला फक्त आजच्या गावात ना, फक्त 5 जणीला ना, फक्त 5 जणीला. तुमचं हिथं बसल्यात का? हिथं बसल्यात का? बसल्यात ना, मग तुम्ही हातवर केला, ह्यांचं काय दुखत होतं हातवर? आता ती घरी गेले मिठो, हिथं नको. आणि गडी माला उचलून लागतं त्याला माझीने केला का? प्रेम करणारी बायको मिळाली पाहिजे. चौथं सुख नुसते प्रेम करणारे, गोड बोलणारी मिळाली पाहिजे. वाटतंय वाटतंय वाटतंय. म्हणजे प्रेम करावी वेगळी आणि गोड बोलायची दुसरी 2 नाही का? इथेच दोन्ही गुण झालं. आणि 5वं सुख, माझी मुलं मी मरेपर्यंत माझ्याच आज्ञेत पाहिजेत. 5 सुख 5 हातवर करा. 5ची सुख मला एका टाइमला मिळायला सांगा. चॅलेंज आहे, चॅलेंज. 5च आहे 5. मग आपण का दुःखा विजय मिळवला का? दुःखावरती विजय मिळवला नाही. चला, मृत्यूवरती विजय मिळवला का? आज सगळ्यात जास्त तुम्हाला भीती कशाची वाटते? मृत्यूची. बरं तुम्हाला विचारतो, माणसाने मेलं पाहिजे का नाही मेलं पाहिजे? काय मत आहे तुमचं? बोला की, बोला की. मेलं पाहिजे, बरोबर आहे, मेलं पाहिजे. कारण एसटीतली अगोदरची खाली उतरल्याशिवाय नव्यांना बसता येत नाही. बरोबर आहे. आता मेलं पाहिजे, पण पहिल्यांदा कोणी मेलं पाहिजे? नव्यांनी का जुन्यांनी? नवी म्हणतात जुन्यांनी, आणि जुन्यांच्या तोंडाकडे बघा नाही होता. जुन्यांना मरू वाटतंय का? जुन्यांना मरायची इच्छा आहे का? मरू वाटतंय का जुन्यांना? अहो, मरू वाटाचा विषय आमचा मी नाही सांगत, ज्ञानोबारायांनी सांगितलंय, मर हा बोल न साधी. मर नावाचा बोल सुद्धा सहन होत नाही माणसाला. म्हणजे आपल्याला मृत्यूची भीती, म्हणजेच कुणाची भीती? यमाची. मग तुम्हाला जर असं वाटत असेल यमाची ना आपली भेट झाली नाही पाहिजे, असं वाटतंय का? वाटतंय का? देवाची ना आपली भेट झाली पाहिजे का यमाची ना आपली भेट झाली पाहिजे? यमाची नाही झाली पाहिजे, देवाची झाली पाहिजे. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? ऐशी साधना करा काही, ऐशी साधना करा काही, साधना करा काही. आपल्याला भक्ती मार्ग शोधावा लागेल, ध्यानात असू द्या. आणि हा नरदेह आपल्याला लय काहीतरी पुण्य म्हणून मिळालाय. भक्त सुकृताची जोडी, बरोबर आहे. काहीतरी सुकृत होतं, पुण्य होतं म्हणून आपल्याला मिळाला. ध्यानात असू द्या. आपल्याला हा नरदेह मिळण्यासाठी देवाला, स्वर्गातल्या बाकीच्या देवांनी सुद्धा विनंती केली, देवा, हे देवा, अरे हा मानव नदी आम्हाला मिळाला पाहिजे. स्वर्गीचे अमर इथे देवा, स्वर्गीचे अमर इथे देवा.
इच्छिता ती देवा. ए शेवढ पाहिजे म्हणतात का? त्यांना भजन करण्याचा तिथं अधिकार नाही, भजन करण्याचा अधिकार फक्त या नरदेहात ध्यानात असतो, ह्याच्यातच आहे. आणि ही मिळण्यासाठी तुम्हाला वाटत असेल हे गेल्यावर लगेच दुसरं ही मिळेल, अजिबात नाही. परत 84 लक्ष योनीमध्ये फिरावं लागेल. त्यामध्ये एक एक योनी कोटी कोटी फिरा आणि मन मानव देहरा वारा मग लागे. किती फिरावं लागत. सर्प योनीत गेल्या ना, सर्पाच्या जेवढ्या जाती आहेत तेवढ्याच फिरावं लागतं. पक्षी योनीत गेला, पक्षाच्या जेवढ्या जाती आहेत तेवढ्याच फिरावं लागतं. जलचर योनीत गेला, पाण्यात जेवढे जीव राहतात तेवढ्या वाटा फिरावं लागतंय. वृक्षामध्ये गेला, जेवढ्या वृक्षाच्या जाती आहेत तेवढं फिरावं लागतंय आणि मानव देहवारा मग लागे. ही मिळण्यासाठी लय फिरत आलोय आपण. लय दुर्णी आलो मेरा सगळ्यात दुर्लभ का असेल तर मानव नरदेह ध्यानात असू द्या. नरदेह दुर्लभ मानव नरदेहामध्ये. त्यामुळे आताच आपल्याला एकच करावं लागलं, भगवंताची प्राप्ती करून घ्यावा लागेल. त्याच्याशी नातं जोडलं पाहिजे, त्याच्या दारात उभं राहिलं पाहिजे. देवाच्या दारात. देवाला दार असतं का देवळाला असतं? हा, देवळाला असतं ना का देवाला असतं? मग इथं देवाची दारी सांगितले दार म्हणता, बरोबर आहे ना. भक्तीची एकमेव तुम्हाला तितक्या पोहोचवण्यासाठी हित सांगितलंय. देवाच्या दारात उभा राहिला म्हणजे असं जाऊन थांबायचे का? आलोय देवा तुझ्या जवळ, बघ मला. उभा म्हणजे तत्पर. उभा म्हणजे बसलेलीच्या विरोधातला घ्यायचा नाही. उभा म्हणजे तत्पर. आणि किती सांगितलंय? किती किती फुगडून देऊ का मला? माझं कीर्तन कळतंय का तुम्हाला? किती वेळ सांगितलं उभा राहिला? मग सांगा ना क्षणभर सांगितलंय म्हणून. क्षणभर म्हणजे किती वेळ? जोपर्यंत मुक्ती मिळत नाही तोपर्यंत. मुक्ती तुम्ही म्हणसाल महाराज मुक्तीची गरज कोणाला आहे? आता तुम्ही म्हणसाल आम्हाला अन्नाची गरज आहे, वस्त्राची गरज आहे, निवाऱ्याची गरज आहे. पण या मुक्तीची गरज कोणाला आहे? पण अन्न, वस्त्र, निवारा ह्याची गरज
जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच ध्यानात असू द्या. पण मृत्यूनंतर विचार केलाय का त्याची कशाची गरज आहे आपल्याला? मृत्यूनंतर जाणार आहे कुठं? पुढचा आपला मुक्काम कुठे? आपली राहण्याची व्यवस्था कुठे? विचार केलाय? ती देह सोडण्यानंतर मुक्ती, तिथं गरज आहे. आता गरज वेगळी ना अपेक्षा वेगळी. गरज वेगळी, अपेक्षा वेगळी. तुम्हाला विष प्यायची कोणाला इच्छा आहे का? विष प्यायची इच्छा वेगळी, गरज वेगळी. विष प्यायची इच्छा आहे का कोणाची? नाही. सांगत चला, विष प्यायची इच्छा नाही. चला, विष प्यायची काय गरज आहे का? विष प्यायची इच्छा सुद्धा नाही आणि विष प्यायची गरज सुद्धा नाही. आता भाकरी खाण्याची इच्छा आहे का? भाकरी खाण्याची इच्छा आहे. भाकरी खाण्याची गरज आहे का? गरज पण आहे. भाकरी खाण्याची इच्छा पण आहे आणि गरज पण आहे. विष पिण्याची इच्छा पण नाही आणि गरज पण नाही. बरोबर आहे? दोन प्रकार झाले. तिसरा प्रकार कोटी रुपयाचा बंगला बांधला आणि त्याच्यात 1,00,000 रुपये ब्रासची फरशी टाकायची, चीन मध्ये तयार झालेली. किती रुपये ब्रास? 1,00,000 रुपये ब्रास. आणि कुठं जर तयार झाली? चीन मध्ये. त्याची इच्छा आहे का गरज आहे? गरज आहे का? इच्छा आहे. इच्छा, गरज नाही. नाही टाकायचं काय बरं का? पण इच्छा काय आहे? ती मला फरशी टाकायची, ही इच्छा आहे, त्याची गरज नाही. आता ऐका, तस तुम्हाला मुक्तीची कुणालाच इच्छा नाही पण त्याची गरज आहे. पुढचं सगळं जन्म चुकवायचं असेल तर मुक्तीची गरज आहे. आपण पहिला मुक्त होतो परी बळे झाला बद्द घेऊन ये छंद माझे मुक्त होतो आपण. पण जन्माला आलो, आईच्या गर्भात बाहेर पडलो आणि तिथं आपण बांधलो गेलो. कशात? माया जाळात बांधलो गेलो. ही माझी आई, ही माझी पत्नी, ही माझे वडील आहेत, ही माझी मुलगी, हा माझा मुलगा आहे. किती दिवस बांधला जातो माणूस? जोपर्यंत आत्म्याचं शरीराचं कनेक्शन आहे तोपर्यंत तो बांधला जातो. का? माया पाशामध्ये बांधला जातो. पण शरीराचं आत्म्याचं कनेक्शन तुटलं, तुमच्या छातीवर डोकातून तुमच्या घरात रडू द्या. ज्यांना मी माझं म्हणत बसलो ती तरी आपण उठून म्हणत नाही तुम्ही रडू नका. का? तिथनं संपलेला असतो संबंध. पण त्याच्यात अडकल्यामुळे आपण मोक्षाकडे जात नाही. पुन्हा नवा जन्म आणि पुन्हा जन्म झाला की मृत्यू आहेच. हे किती दिवस चालतं? पुनरपि जननम पुनरपि मननम पुनरपि जननी जठरे सन्नम हे संसारे भवदुस्तारे कृपया कारी त्राहे मुरारे भज गोविंदम पूर्णमते. ही घटक यंत्रासारखं चालतं. उपजते नाशे ते पुनरपि दिशे. हे घटक यंत्र जसे परिप्रेमीला इतक्या वेळ चालतं. मग जर तुम्ही भगवंताच्या दारात मुक्ती मिळेपर्यंत जर तत्पर राहिला, उभा राहिला तर 4 मुक्त्या मिळत्या. 4 मुक्त्या कुठल्या? स्वरूपता, देवाचं रूप मिळते, देवासारखं स्वरूप होते. समीपता, देवाच्या जवळ जाते. सलोकता, देवाच्या लोकाला जाते. आणि सायुज्यता, देवच होते. कधी? देवाच्या दारात उभा राहिलेला बघण्यात पहिल्या देवाची देवा
सांगितलंय मुक्ती मिळवायची ना भगवंताच्या सेवेत तुम्ही तत्पर राहा आयुष्यभर. जोपर्यंत मुक्ती मिळत नाही तोपर्यंत देवाच्या दारात उभा राहा. मग देव प्रसन्न करण्यासाठी आता तुम्हाला असं वाटत असेल की मग देव प्रसन्न करून घ्यायचा म्हणजे वेद आलं पाहिजे, अध्ययन आलं पाहिजे, याग आलं पाहिजे, जप तप अनुष्ठान प्राणायाम प्रत्याहार सगळं आलं पाहिजे, कर्म कांड हे आलं पाहिजे असं वाटतंय ना. वाटत तसंच वाटत असेल ना. संस्कृत आलं पाहिजे, वड्या आल्या पाहिजेत, तर देवाला आपण आवडेल. आता एखाद्याला वाचताच येत नाही, एखाद्याला वाचताच येत नाही, त्यांनी करायचं काय? मग देव त्याला मुक्त करत नाही का? देवाला सगळे जीव सारखे. उलट जो भोळा तो देवाला जास्त आवडतो. ज्ञानावरती कमी प्रेम आहे, पण जो त्याचा प्रेम देवावरती तो जास्त आवडतो. कारण ज्ञानाने अहंकार येतो, प्रेमाने देव बांधला जातो. ध्यानात असू द्या, काय लागत नाही ध्यानात असू द्या. बाकी तुम्हाला लय यावं लागेल, मग संस्कृतच आला पाहिजे, ज्ञानेश्वरी अर्थच कळला पाहिजे, सगळं काय लागत नाही. प्रकाश, वा प्रकाश, सुंदर नाव. ह्याचा तुम्ही चौकदार का? ह्या माऊलीच्या बरोबर. वा, मी जी पुढे म्हणेल ती तुम्ही मागं म्हणायचं. हा काय मी ऐकते, मी ऐक काळजी काय करताय? हा काय करायचं? रेडी सावध. हा सावध आहे का तुम्ही? मी माझ्या मागं म्हणायला. हा आई म्हणा, आई म्हणा, गडबड जाऊ नका. म्हणा जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गले वलंब्य लंबिता भुजंग तुंग मालिका डमट 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 डम निनाद वड्डमर्वयं चकार चंड तांडवं कमोदम शिवोशम जहाकटाः संभ्रमं भ्रमण्यं प्रियजन विलोल बीचिवल्लरी विराजमान मूलं धगट 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 चलल्लनाद पावि किशोर चंद्रशेखरे रति प्रतीक्षणं रति प्रतीक्षणं रति प्रतीक्षणं. दुसरीच खाते कशा वाटताय? बाकीच तुला गावली मी राहिलो बघलेला. प्रकाश महाराज ही जी मी म्हणलो त्याचं तुम्हाला म्हणायचं जमलं नाही, जमणार पण नाही. मग आता तुम्हाला मुक्ती नाही का मिळणार? हा ऐका, हे जमत नाही, हे अवघड आहे. तरी सुद्धा अज्ञानी जीवनासाठी आता मी म्हणतो तेवढंच मागे म्हणायचं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जमत सकाळी भगवंताचं नामचिंतन, बाकी काय लागत नाही त्याला. तो विश्वाचा निर्माता आहे. सुवर्णाचे मणी केले त्या सोनियाच्या सुती ओविले तैशे मी जगधारिले साभायो अभ्यंतरी म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण हले जे जगती चालता तुझी
21 देवा संस्थापिले 21 स्वर्गाचे धरिले सप्ता मात्र आपल्या किंवा मालक आहे सगळ्याचा. मग त्यांना आपल्या बसलं देण्यासारखं काय आहे? तुम्ही पूजेला जाता सगळ्या, जाता का देवाला? जाता का देवाला? तुम्ही जाता का? काय काय घेऊन जाता सांगा? नारळ, बोला, उदबत्ती, हार, फुलं, गंध, अक्षदा, पाणी, पैसे, पेर, सांगा सांगा काय असं तेवढं घेऊन जाता सगळं. जिथं देवाला सगळं वाहता देता आणि समाधानी काय सांगता? एवढं सगळं दिलं मी देवाला, एवढं सगळं सांगता का नाही? विचार करा, त्या सगळ्या साहित्यात तुमच्या पदरचं देवाला आवडलं असं काय काय आहे? गंध तुम्ही तयार केला, अक्षता तुम्ही तयार केल्या, फुलं तुम्ही तयार केल्या, श्रीफळ तुम्ही तयार केले, बोला, पाणी तुम्ही तयार केले, हे त्यांनीच निर्माण केलंय ना. मग माझ्या खिशातली 500ची नोट काढून घेतली तुम्ही, मला म्हटली धरा महाराज आशीर्वाद द्या, मला समाधान होईल? हे त्यांनीच निर्माण केलं ना, आपण त्यालाच वाहतोय. आपल्या पदाचा काय विचार केलाय? केलाय? मी सांगत नाही, तुकोबराय सुद्धा असंच पूजेला बसले. पूजेला सगळ्या ह्या वस्तू घेतल्या, नारळ घेतलं, पाणी घेतलं, अक्षता घेतल्या, गंध घेतले, फुलं घेतली, उदबत्ती घेतली, सगळं काय पिलं सगळं घेतलं. आणि मनात शंका निर्माण झाली, हे देवा, हे देवा, आणि मी तुझ्या पूजा करण्यासाठी सगळं घेऊन आलोय, पण मला एक संशय, मला शंका आहे, ह्यातलं माझ्या पदरचं काय आहे? माझ्या पदरचं तुला लागल असं, तुला आनंद होईल असं काय आहे? कुणाला शंका पडली? तुकोबाराने पडली होती तर तुकोबाराय होते. आपल्याला अजून शंका पडली नाही की ह्यातलं माझ्या पदरचं काय काय. त्यांना शंका पडली. कस याने पूजा करू केशी राजा, कस याने पूजा करू केशी राजा, आज सत्य माझा देऊया, आज सत्य माझा देऊया, वेचे देवा. गंधाचा सुगंध, पुष्पाचा परिमळ, तेथे मी दुर्बळ काय करू. फलदाता तुझ, तांबूल अक्षता, तिथे आता काय वाहू तुझं. वाहू दक्षिणा तरी धातू नारायण, ब्रह्मतेचे अन्न तुझे काही. गाता तो ओंकार, टाळी नागेश्वर, नाचावा यथार नाही कुठे. मग तुकोबारांनी सांगितलं, काय सांगितलं? उत्तर दिलं तुकोबारांनी हाच अभंगा. तुका म्हणे बस अवघे तुझे नाम धूप दीप राम कृष्ण हरी. भगवंताला फक्त त्याचं नाम आवडतं. हे वाक्याचं तुम्हाला वाटत ती करा. काय तुम्हाला उपलब्ध व्हायला हे देवा तुला. जे ठाकेल कोणा काही फल पुष्प कुणालाच काय माहित नाही. जे ठाकेल कोणा काही फल
भलं पुष्पात्वा तोई द्या परिमिस नका घेऊ बाई पुढे विनमुख होता बरे नाही का देवा कारणे भावता असत देवे न लगे फारशे वित्त झाले एक चित्त तरी भवत एवढ्यासाठी नका करू वाता हात का फक्त देवाला प्रेम आवडतं थोर प्रेमात भुकेला त्याच्यापाशी सगळे त्याच्याकडे दुष्काळ कशाचा आहे फक्त प्रेमाचा आपलं प्रेम पाहिजे बाकी तुम्ही कर्म कांड यज्ञ याग जप तप अनुष्ठान हे कलियुगाचे मार्ग सगळे बंद झालेले आहेत देव मिळणार नाही तुम्ही पुण्य ही केलं ही चांगलंच आहे केलं पाहिजे ती गेल्यानंतर तुम्ही स्वर्गात जाणार आहे पण तिथलं पुण्य संपलं की परत हितावया यावं लागतं मग त्या पुण्याची पावटी सरे सेवेची इंद्रपणाची उतरे आणि येऊ लागते माघारे मृत्यू लोकी हे केलं चांगलंच आहे वाईट नाही पण ते पुण्य आहे तोपर्यंत टिकतो हे मार्ग कलियुगात आपल्याला सर्वसामान्य जीवांना अज्ञानी जीवांना पेलणारे नाहीत हे बंद झालेले आहेत मार्ग मग काय राहिले अज्ञाता झाला शेरा नाम चिंतन एवढंच आपल्या देण्यासारखं त्याच्यातच मुक्त होतोय आणि त्याचं पुण्य किती मिळतं माहिती तुम्हाला नामचिंतनाचं पुण्य किती मिळतंय माहिती तुम्हाला अहो त्याचं मोजमापच करू शकत नाही अभंगाचं दुसरं चरण Hare
प्रकार आहे का? देवाशी आवडीचा प्रकार आहे भजन कर रे वेळोवेळा, भजन कर रे वेळोवेळा. संसार करा तुम्ही, संसार करा, पण तो माझा नाही म्हणून करा, तो दुसऱ्याचा आहे म्हणून करा. कारण हा संसार आता आपला आहे का नाही, आता आपला आहे का नाही, काल कुणाचा तरी होता ध्यानात असू द्या. कुणाचा होता? आपल्या वडिलांचा होता. त्याच्या अगोदर कुणाचा तरी होता? आपल्या आजोबाचा होता. आज आपलं, उद्या आपला नसणार, तो आपल्या मुलाचा असणार आहे ध्यानात असू द्या. त्यामुळे हे माझा म्हणून बसू नका. कारण जो संसाराला चिकटून बसतो ना, त्याच्या आयुष्यात फजिती झाल्याशिवाय राहत नाही. माझ घर, माझ जमीन, माझी बायको, माझी पोर, माझी, ह्याचा आपला काही संबंध नाही, काही संबंध नाही. आपण प्रवासी आहोत आणि प्रवासाच्या दरम्यान आपल्या नातेवाईकांच्या गाठी भेटी पडलेल्या आहेत. आपला अर्थार्थी काही संबंध नाही. आणि जर म्हणत असाला माझा संबंध आहे, तुमच्या मुलाचा मृत्यू होऊन द्या, वाचवून दाखवा. तुमच्या आजीचा मृत्यू होऊन द्या, वाचवून दाखवा. संबंध आहे काय? संबंध त्याच्याशी ध्यानात असू द्या. आपल्या प्रवासाच्या दरम्यान गाठी भेटी पडलेल्या आहेत. बोला, घर तुमचे, घर तुमचे म्हणा की माझे. घराला तुम्ही माझं म्हणता, घर कधी म्हणले का तू माझं आहे? म्हणले का? घर कधीच म्हणत नाही तू माझं आहे. जमीन काय म्हणतो आपण? पाणी नाही तरी काय म्हणतो? माझी. कोणाची? माझी. आहे का आपली? आहे का आपली? आपली नाही ती. आपल्या आधी तिने लय बघितले ती, बरोबर आहे ना? आपल्या आधी लय बघितले, आपल्या नंतर सुद्धा नाही बघणार आहे, तरी माझी बायको. हा बोला की, त्याच्यात पण आता काही मिटिंग घ्यायची का? हाय का? हाय का आपली? हा नाही, ह्याला मला कसा बोला तरी आगोची. हे गाठी भिट्टी पडल्या. मुलं हाय का आपली? हा मुलं आपली नाही, ती आपल्या पासून झालेली आहेत. याला आपली नाहीत, आपली नाही, ते आपल्या पासून झालेले आहेत. मुलांची परीक्षा असते, परीक्षा. परीक्षेला सगळे मार्क चेक करते, ती काय देते? ती घरी सही करायला. प्रगती पुस्तक, शिक्षक आहेत आमच्या रामभाऊ, त्यामुळे त्यांच्या ध्यानात आलं. प्रगती पुस्तक कशासाठी देतात बाळांनो? कशासाठी? सही कुणाची असती? कुणाची सही लिहिलेलं असतं? नक्की पालकाची लिहिलेली असते ना. याच्यावर शहाणा आपण त्याचा पालक आहे, मालक नाही. त्याच्यावर काय मालकाची सही लिहिलेली असती. आपण त्याचे पालक आहे, मालक तोय ध्यानात असू द्या. त्यामुळं माझं माझं म्हणू नका. माझं म्हणलं की तुमची फजिती होणार, तुम्हाला सुख मिळू शकत नाही. मी नाही म्हणत चोका मने फजिती खोर, माझे माझे मने घर. आपल्या हातलं काहीच नाही. प्रवासाच्या दरम्यान आपल्या भेटी झालेले आहेत. सोडताना ना, सोडताना लय हलवा त्यात माझं म्हणून बसला की, अरे अपेक्षित सुद्धा नव्हतं कुणाला, अपेक्षित सुद्धा. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एवढी मोठी हस्ती सकाळी 8:20 ला बसल्यात मुंबईमधनं 8:20 ला बसल्यात आणि 8:45 निरोप घेतात आपल्या सर्वांचा. कोण आहे? सन्माननीय अजितदादा गेले ना आपल्यातनं, गेले ना, ध्यानात असू द्या. त्यामुळं देह आहे तवर करारे धावणी, शरणचक्र पाणी रेगावेगी. तुम्ही देह आहे ना तवर धावपळा करा. कशासाठी? भगवंताला शरण जाण्यासाठी ध्यानात असू द्या. संसारात राहा, संसार करा,
पण संसार जमन तसा करा, लय वासा वासा पळू नका, परमार्थ वेगाने करा. आणि कुणी सांगितलंय, कुणी सांगितलंय? 6 शास्त्र, 4 वेद, 18 पुराणे त्यांनी सांगितलंय. वेदशास्त्री उभारी हात उभारून सांगितलंय, असा करा परमार्थ. अजून संसारी भगवंताची सेवा करायची. आणि सेवा करत असताना काहीच लागणार, फक्त त्याचं नाम चिंतन करायचंय. ती पण संसार न सोडता परमार्थ करायचा आहे. आणि जो भगवंताशी नातं निर्माण करतो ना, त्याने परत संसाराची चिंता करायची नाही. जर भगवंताची तुम्ही सेवा करताय आणि तरी तुम्हाला चिंता वाटत असेल, तर राजाच्या पुरीने भीक मागितल्यासारखं. माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कामता कोणाला मागे, राजाच्या पुरीने भीक मागितल्यासारखं. मग देव त्यांची सेवा करतो कसो? ते देव सगळी जबाबदारी घेतो त्या भक्तांची. झाले का सगळे? भगवंताची सेवा केल्यानंतर त्यांची जबाबदारी कोण घेत? हा संसार तुका म्हणे भार घातले वरी, होईल काही वरी नारायण. त्याच्यावर सगळा भार संपून टाकायचा. तुझं बघ काय करायचं ते, माझं वाटलं कर नाही तर चांगलं कर, तुला काय करायचं भार त्याच्यावर टाकायचा. होईल काही वारी नारायण. ज्याला कुणीच नसतं ना, त्याचा तो असतो, ध्यानात असू दे. पण भार सगळा त्याच्यावर टाकला पाहिजे. कुणाचा त्याला आधार आहे चालत नाही त्याला.
भार टाकला. कोणी टाकला? पांडवांनी भार त्याच्यावर टाकला. बघ तुला काय करायचंय ते कर. भार त्याच्यावर टाकलं. ध्यानात असू द्या. मग तो रक्षण कसं करतो? आता बरोबर 11 वाजून गेले ते. आपला जवळजवळ टायमिंग संपलेला. ही चालू झाली ती एक्स्ट्रा चार्ज चालू झाल्या. दादांच्याकडे काय? दादांच्याकडे काय? मग दादा आहे की दादा काय गरीबाला वाल्यावर सोडतात काय जावं? ऐका, युद्ध चालू झालं. युद्ध कुणाचं युद्ध झालं? कौरव आणि पांडवांचं युद्ध. भयंकर मोठं युद्ध होतं. कौरवांच्या बाजूने 11 औक्षणी सैन्य होतं आणि पांडवांच्या बाजूने 7 औक्षणी सैन्य होतं. कौरवांच्या बाजूने रथी महारथी होते. द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य, कर्ण, दुर्योधन, शकुनी रथी महारथी होते कौरवांच्या बाजूने. आणि पांडवांच्या बाजूने एकटाच होता. आणि त्यांनी पण शपथ घातली होती, खाल्ली होती, मी हातात शस्त्र धरणार नाही. मी हातात शस्त्र. त्याने पण शपथ खाल्ली होती, पण एकटाच होता पांडवांच्या बाजूने. ऐका, युद्धाचे 5 दिवस झाले. 5 किती? 5 दिवस झाले. बोलावर का तुम्ही? युद्धाचे 5 दिवस झाले आणि 5 दिवसामध्ये कौरवांच्या बाजूचे 5 औक्षणी सैन्य मारलं गेलं. 5 औक्षणी सैन्य. दुर्योधनाची तळपायची आग मस्तकाला गेली. माझ्या बाजूचं 5 औक्षणी सैन्य मारावं. रथी महारथीत आपल्या बाजूने भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा, कर्ण, दुर्योधन, मी स्वतः राजा. एवढे असताना 5 औक्षणी सैन्य मारून पांडवाच्यातला 5 एक मरून आहे. युद्ध सकाळी चालू व्हायचं सूर्योदय झाला की, आणि सूर्यास्ताच्या टाइमिंगला थांबायचं युद्ध. आणि नंतर रात्री कळायचं कोणाच्या पक्षातला कोण मेला, कोणाच्या पक्षातला कोण मेला. असं ते रात्री लगेच व्हॉट्सअपवर येत नव्हतं. असं झालं 2 मिनिटात तुमच्या गोष्टीत बारामतीत नाही. तसं नव्हतं. संध्याकाळी करायचं कोणचा रथी गेला, महारथी गेला, काय झालं, कुणाचं वाटोळ झालं, कुणाचं चांगलं झालं संध्याकाळी. काय का? आणि युद्ध थांबलं. आणि तो प्रचंड क्रोधित झाला होता दुर्योधन. भीष्माचार्यांच्या छावणीत गेला. सांगितलं गेला, नमस्कार सुद्धा केला नाही. त्याने सांगितलं, पितामह, पितामह, अहो लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. तुम्ही आमचं अन्न खाता आणि आत्म पांडवांच्यावर प्रेम करता. आमचं अन्न खाऊन तुम्ही पांडवांच्या बाजूने युद्ध करता. नाही दुर्योधना, आम्ही प्रामाणिकपणे तुझंच अन्न खातोय आणि तुझ्याच बाजूने युद्ध करतोय. खोटं बोलताय तुम्ही. अरे कशावर? अरे जर आमचं तुम्ही अन्न खाऊन जर आमच्याच बाजूने लढत असताना तर आजपर्यंत 5 औक्षणी सैन्य मेले. 5 अजून 5 एक सुद्धा मरत नाही. कशावर तुम्ही आमच्या बाजूने युद्ध करताय? ताकद सामान्य आहे का तुमची? आणि ताकद सामान्य नव्हती भीष्माचार्यांची. ध्यानात असू द्या. पण तो फार अपमान झाला भीष्माचार्यांचा. काय बोलावं ह्या दुर्योधनाला? संशय घेतोय आमच्या, संशय घेतोय त्याने. हे दुर्योधना, तुझं अन्न खातोय, तुझ्याच बाजूने लढतोय, तरी सुद्धा आमच्यावर संशय घेतो ना. ऐक दुर्योधना, हा भीष्म प्रतिज्ञा करतोय, उद्या सूर्यास्तापूर्वी मी पांडवी पृथ्वी करून टाकीन तर नावाचा भीष्म सांगेन. म्हणजे औषधाला सुद्धा पांडव ठेवणार नाही. औषधाला ती भीष्माचार्यांची प्रतिज्ञा होती. आपल्या गोष्टीतल्या येड्या गमाळ्याची नव्हती. बरबाद करून टाकेल 5 वाजता म्हणतो. अंधार पडेस तो एकदा झोपला की उद्या सकाळ म्हणतो 100 दिले. येड्या गमाळ्याची नव्हती. भीष्माचार्यांची ताकद आहे का? त्यांच्या मनात आत असताना कौरव आणि पांडव दोन्ही संपून हस्तिनापूरची गादी हस्तगत करण्याची ताकद भीष्माचार्यांची होती. उद्या औषधाला सुद्धा ठेवणार नाही. औषधाला सुद्धा पांडव 5 एक सुद्धा. आणि ती प्रतिज्ञा अशी होती, देव सुद्धा मोडू शकत नाही. देव एवढी भीष्माचार्यांची ताकद होती. मी पांडवी पृथ्वी करून टाकेल. बस म्हणला, उद्या 5 वाजताच बघतो तुमच्याकडे. भीष्माचार्य दुर्योधन म्हणला आणि गेला निघून. ताड
ऐका, आता उद्या मरायचंय कोणाला? पांडवांना मरायचंय उद्या. मरायचं म्हणल्यावर भीती वाटते ना, झोपीन मरायचं म्हणल्यावर. मारणारी झोपली सुद्धा. पांडव गेली, दिवसभर थकली होती, आंघोळ्या केल्या, स्नान केलं, भगवंताची पूजा केली, झोपली. ज्या पांडवांनी आयुष्यभर त्या भगवंताचं भजन केलं ना, तो पलंगावरती पहुडला होता. झोपच येत नव्हती त्याला. ह्या कुशीवनं त्या कुशीव, त्या कुशीवनं ह्या कुशीव, ह्या कुशीवनं त्या कुशीव, त्या कुशीवनं ह्या कुशीव. अरे माझ्या इथे आयुष्यभर माझं नामचिंतन केलंय, माझी सेवा केली, माझं भजन केलंय, आणि मी असताना ह्यांनी माराव, माझ्या असण्याचा उपयोग काय आहे? आणि माझ्याशिवाय ह्यांना कोण आहे? तुका म्हणे भार घातली यावरी, होईल काय वरी नारायण. ऐका, पहुडला होता, नुसता तळमळत होता, वाचले पाहिजेत, वाचले पाहिजेत. करायचं काय, करायचं काय? रातच्या 12-1 वाजता ह्याला सुचलं काय करायचं. आता सुचा हेव काय, येडा आहे का गाभाळा आहे का गोठीतला एखादा? चतुरात्व शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, सगळे त्याच्या सगळं. उठला ताळ दिशेने देव. ऐका, चालत चालत द्रौपदीच्या महालात गेला. द्रौपदीला उठावली रातच्या 1 वाजता. द्रौपदी ती झोपली होती, निवांत झोपली होती, निवांत झोपली होती. आता कठोळ माणूस. द्रौपदी उठ उठ. दादा तुम्ही? चल 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 आपल्यावर चल. लगेच उठली, लगेच चालायला पण सुरुवात केली. ती म्हणजे नाही बाया, माणूस ते बरोबर दमन पडलं की आला उठ बाहेर रातच्या 12ला. म्हणजे नाही तशी. विश्वास होता देवावरती, विश्वास होता. तुमची ताकद आहे का? रातच्या 12ला तुमचा फोन वाजला, मित्राने केला, आणि तू म्हणला आलो आलो. जायची ताकद आहे तुमची? जातील का? जात्याल रातच्या 12ला उठून? नव कुठे एवढ्या रातचा तुला कसा आला? तरी महिना झाला बघते मी तुझ्या छाप चलन. घास ह्याचा नाही त्यामध्ये नाही. ती द्रौपदी होती, उठली आणि म्हणली पण देवाला कुठं. रातची 1 वाजली. रातच्या दोघं कसं जायचं, लोक काय म्हणतेली. दोघच चाललोय, चालाय सुरुवात केली. त्या कुरुक्षेत्रावर दिवसभर लढून सैन्य मेलेलं ना, ते पेट तुडवत वळत 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 भीष्माचार्यांच्या छावणीजवळ गेली. आणि दादाला विचारलं, दादा कुठं आणताय तुम्ही मला? अगं काय नाही म्हणले, आपले पितामह भीष्माचार्य. काय नाही, ते त्यांच्या जाऊन फक्त पाया पडायचंय, दर्शन घ्यायचंय, एवढंच आहे. फक्त एकच करायचं, तुझ्या पायातल्या खडावा काढून माझ्याकडे दे. कारण वाचत्याल ना. फक्त गेलं की काय करायचं, दर्शन घेताना तुझ्या बांगड्यांचा आवाज आला पाहिजे, ह्याची काळजी घ्यायची. ठीक आहे म्हटली. ऐका, द्रौपदी आत गेली. भीष्माचार्य, पितामह भीष्माचार्य भगवंताची पूजा केली. कुणाची? बाहेर थांबलाय त्याची पूजा केली. आणि तेव डोळ्यासमोर आहे. आणि मात्र भगवंता, हे डोळ्यासमोर आहे, भगवंता अरे तुला बघत बघत मला मरली होती. आणि तो बाहेर थांबलाय. चिंतन झालंय, भगवंता तुला बघत बघत मला मरणी होती. आणि तेवढ्यात द्रौपदी गेली, बांगड्या वाजवल्या, दर्शन घेतलं. आणि त्याच वेळी दुर्योधनाच्या पण पत्नीला बोलावलं होतं. त्यांना वाटलं कदाचित दुर्योधनाचीच पत्नी आली, म्हणून दर्शन घेतलं. कंकणाचा आवाज आला. त्यांना वाटलं कोणतरी स्त्री आली, कदाचित दुर्योधनाचीच पत्नी असेल. म्हणून त्यांच्या मुखातनं आशीर्वाद पाय पडला, अखंड सौभाग्यवती भव. अखंड सौभाग्यवती भव. आणि त्यांच्या ध्यानात आले, मी कुणाला तरी आशीर्वाद दिलाय. डोळं उघडून बघितलं तर द्रौपदी समोर. अरे बाप, विचारलं, द्रौपदी तू इतक्या रातची? कोण आलोय सोबतीला? धर्मराज आलाय? ती म्हणून नाही, भीम आलाय.
अर्जुन आलाय नकुश कोण आलाय तुझ्या बरोबर ती म्हणली बाहेर उभा आहे ती म्हणजे बघू तरी कोण आलाय बघू तरी कोण आले या बाहेर जाऊन बघत्या तर देव असा थया 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 नाचत होता आनंदाने नाचत होता का का देवाला माहिती होत अरे मी सुद्धा ह्या भीष्माचार्यांची प्रतिज्ञा मोडू शकत नाही एवढी भीष्माचार्यांची ताकद आहे त्याला माहित होतं ज्या मुखातनं प्रतिज्ञा बाहेर पडली मी पांडवी पृथ्वी करून टाकेन त्यांच्याच मुखातनं आशीर्वाद बाहेर पडला तर वाचतील आणि आशीर्वाद बाहेर पडला होता म्हणून देव थया 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 नाचत होता पण नाचता नाचता भगवंताच्या बगलतनं काहीतरी खाली पडलं कोणाला दिसलं नाही पण भीष्माचार्यांना दिसलं भीष्माचार्यांना वाटलं देवाला कशाला वाकायला लावायचंय आपणच वाकून घ्यावं खाली उचलून बघितलं तर माझ्या भगवंताने काकमध्ये द्रौपदी जोडे धरले होते जोडे वागवतो देव माझा जोडे हे इतकं भक्तावरती प्रेम करतो भगवंत ध्यानात असू द्या अरे पालन पाका होगा अरे पालन पाका होगा जिसका रक्षक दया निहाल मारने वाला है भगवान बचाने वाला है भगवान 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 अरे मालूम बाका होगा जिसका रक्षक दया निहाल मालूम बाका होगा जिसका रक्षक दया निहाल मारने वाला है भगवान बचाने वाला है भगवान 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 अरे तो सामान्य नाही तो सामान्य नाही द्वारकेचा राजा आहे द्वारकेचा राजा आहे पण कामाला कोणाच्या घरी पांडवांच्या घरी ज्ञानोबारा म्हणते त्याला मी नाही सांगत त्याच्यासाठी कोण महान व्यक्तीचा पुरावा दिला पुरावा म्हणजे खून आणि ती दिली व्यासांची अभंगाचं शेवटचं चरण ज्ञानदेव माने व्यासाची